आज आपण एफ या पॅकेजच्या माध्यमातून 2 डिजिट बाय 1 डिजिट मल्टिप्लिकेशन्स आणि 2 डिजिट बाय 2 डिजिट मल्टिप्लिकेशन्स असं मल्टिप्लिकेशन शिकणार आहोत. बघूया. तर इथे आपल्याला दिलं आहे 36 × 7. तर 7 मल्टिप्लाय बाय 36 सांगितलेलं आहे. आपल्याला अभ्यासासाठी काय करायचं आहे की 7ने 6ला मल्टिप्लाय करायचं. 7 6 जा 42. बघा आता हा युनिट रॉडवरती 2 आणि टेन्स रॉडवर 40 घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला एक युनिटपासून पुढच्या युनिटपर्यंत जायचं आहे. आता झाला आपला युनिट रॉड. मग आता आपल्याला टेन्स रॉड घ्यायचं. 7 3 जा 21. तर हा 3 जो आहे हा 10 प्लेसला आहे, म्हणजे 10 प्लेसपासून पुढे आपण करणार आहोत. तर 21चा हा 20 आणि 1साठी आपल्याला करायचं ॲड 5 लेस 4. सो आपलं आन्सर आलेलं आहे बघा 252. इतकं सोपं हे उत्तर आहे. आता पुढे बघूया. आता आपण बघणार आहोत 2 डिजिट बाय 2 डिजिट मल्टिप्लिकेशन्स. बघा किती सोपं आहे. तर मित्रांनो, आपल्याला अगोदर अशा प्रकारचा अबॅकस सेट करून घ्यायचा आहे. या युनिट रॉड आपल्याला आहे तर या युनिट रॉडपासून पुढे आपल्याला करायचं आहे. आता आपण अगोदर हा युनिट रॉडचा जो 4 आहे या 4ने या 2ला मल्टिप्लाय करणार, नंतर या 4ने या 7ला मल्टिप्लाय करणार. ह्या झाला फर्स्ट स्टेप. तर बघा 4 2 जा 8 होतो, म्हणून हा युनिट रॉड त्याला 8 तुमचा इथे सेट केलेला आपण. नंतर आता 4ने 7ला करायचं. 7 आहे 10 प्लेसला, म्हणजे 10 प्लेसपासून पुढे आपण करणार आहोत. तर 4 7 जा 28 होतं बघा. तर हा 28चा 20 इथे आणि 8 इथे 10 प्लेसवर येणार आहे. म्हणजे आता तुम्ही हे जे बोट असतं आपलं ह्याचं ठेवत चालायचं पुढे. आपण तुम्ही एक रॉड पुढे गेलात. आता या 4 जो झालेला आहे याचं तुमचं मल्टिप्लाय करून झालेला आहे. आता तुम्ही जो 3 आहे हा 3 10 प्लेसला आहे, म्हणजे 10 प्लेसपासून पुढे आपण मल्टिप्लाय करणार आहोत. तर 3ने 2ला करायचं. तर 10 प्लेसवर तर 3 म्हणून 10 प्लेसपासून पुढे करणार आहोत. तर 3 2 जा 6. तुमचा 6 कुठे येणार आहे? इथे येणार आहे. तर इथे ऑलरेडी 8 आहे. तर 6 कसा प्लस करणार त्याच्यामध्ये? तर 6 प्लस करण्यासाठी बघा याला ॲड 10 लेस बाय ॲड 1 असं म्हणायचं. पण आपल्याला करायचं काय? ॲड 100 लेस 50 ॲड 10. म्हणजे ॲड 100 लेस 50 ॲड 10 झालेला आहे. म्हणजे तुमचा हा झाला 10 प्लेसचा. आता आपण या 3ने या 7ला मल्टिप्लाय करणार. म्हणजे आता तुम्ही इथे होता तर इथे आलेला आहे. तर आता त्या पुढच्या रॉडवरून पुढे जायचं आपल्याला. सर 7 3 जा 21 होतो. तर 21चा 1 इथे 20 इथे. बघा हा 20 आणि हा 1. आता तुमचं पूर्ण उत्तर इथे तयार झालेलं आहे. तर आपल्याला मिळालेलं उत्तर आहे 2448. तर इथे 2448 हे आपलं 72 मल्टिप्लाय बाय 34 अशा प्रकारचं कॅल्क्युलेशन्स आहे. अशा प्रकारे तुम्हाला याच्यावरती स्क्वेअरसुद्धा काढता येतील.